कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त जोरदार तयारी सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या राशीन येथील या उत्सवासाठी लांबून लांबून भाविक या ठिकाणी येत असतात। या परिसरामध्ये हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। कर्जत तालुक्यातील राशीन हे श्री जगदंबा देवीचं जागृत देवस्थान सर्वत्र प्रसिद्ध आहे। नवरात्रामध्ये येथे विविध कार्यक्रम पार पडतात। 15 दिवस चालणाऱ्या या उत्सवाची जोरदार तयारी मंदिरासह परिसरामध्ये सुरू आहे। येथील मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। जागोजागी विजेची आणि सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे। याशिवाय मंदिराची स्वच्छता करण्यात आली आहे, तसेच परिसरही स्वच्छ करण्यात आलाय। दरवर्षी मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते, त्यामुळे दर्शन रांगेसह भाविकांच्या सुविधासाठी मंदिरामध्ये मांडव टाकण्याचे काम सुरू आहे। जगदंबा देवीबाबत येथील गुरव यांनी सविस्तर माहिती दिली आहे। हे राशीन येथील मूळ स्थान माहूरगडचं देवीचं स्थान आहे। इथं तीन देवीच्या मूर्ती असून सगळ्या स्वयंभू आहेत। एक चल मूर्ती आहे, तर राशीनची रेणुका माता आहे, तिला यमाई आणि जगदंबा असं म्हणतात। आणि त्याच्या शेजारी मध्ये चतुर्शिंगी एक मूर्ती आहे, ती चल मूर्ती आहे, पंचधातूची आहे, अतिशय सुंदर आहे। आणि तुळजाभवानी ही तुळजापूरची एक देवीचं तिथंच शेजारी मूर्ती आहे। आणि ह्या दोन्ही मूर्ती स्वयंभू अशा आहेत। याचं असं आख्यायिक आहे की पूर्वी मूळ स्थान माहूरगडला राशीनमधील भक्त जात होते, तर त्या भक्तांना येण्यासाठी इथं शेवटच्या वेळेस त्यांना तिथं खूपसं हे झालं, त्रास झाला। मध्ये जंगल होतं आणि त्या जंगलामुळं त्यांना तिथं सांगितलं त्यांनी देवीचं, मी आता शेवटची खेप आहे माझी, तर मी इथून पुढे काही येऊ शकणार नाही असं म्हणल्यानंतर देवीने त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की मी आता तुझ्या बरोबर येत आहे, तू मागं वळून बघू नको। तर पूर्वी राशीनला चारी बाजूने कोट होता आणि त्या कोटानंतर त्यांना राशीनला यायला उशीर झाल्यानंतर त्यांनी सहज मागं वळून पाहिलं। मागं वळून पाहिल्यानंतर देवी ही राशीनच्या ह्या बाजूला गुप्त झाल्या आणि गुप्त झाल्यानंतर मग परत त्यांना वाईट वाटल्यावर त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की मी तुमच्या तिथे आलेले, पण फक्त तिथे म्हणजे देवाचं असं असतं की ती कोणाच्या घरी जात नाही, असं सगळ्यांसाठीच हा अवतार देवीने इथं हे घेतलेलं आहे। तर मूळ स्थान माहूरगड असं हे देवीचं स्थान आहे आणि भक्तांना हे पूर्णपणे सहाय्य करणारी आणि अतिशय प्रसन्न अशी ही स्वयंभू मूर्ती आहे। नवरात्र उत्सवानिमित्त राशीन येथे विविध कार्यक्रम पार पडतात। यामध्ये पहिल्या दिवशी घट बसतात, तर दररोज 2 वेळेस धूपारती होते। याबाबत सविस्तर माहिती शंकर देशमुख यांनी दिली आहे। राशीनचा नवरात्र उत्सव हा फक्त राशीन किंवा नगर जिल्हा किंवा महाराष्ट्र पुरता मर्यादित न राहता हा जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेला दसरा आहे। हा एक आगळा वेगळा यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी केली जाते, की जी परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। ती परंपरा आजही त्याच पद्धतीने चालू आहे। अतिशय शांततेत आणि खेळामेळीच्या वातावरणात ही यात्रा साजरी केली जाते। ही यात्रा साजरी होत असताना आश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजे पहिली माळ या दिवशी या ठिकाणी नवरात्रात सुरुवात होते। खऱ्या अर्थानं या ठिकाणी 11 वाजता घट बसवले जातात आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं या ठिकाणी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते। त्याचबरोबर या ठिकाणी घट बसवल्याच्या नंतर दोन्ही टाईम सकाळी 9 वाजता आणि रात्री 9 वाजता धूपारती होती। या धूपारतीसाठी गावातील सर्व सेवेदारी, त्याचबरोबर गावातील सर्व मंडळी, शेतकरी बंधू हे सगळे मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात, की जे फार मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी जमा होतात आणि या ठिकाणी धूपारती दोन्ही टाईम होते। त्याचबरोबर पंचमीला या ठिकाणी सुवासिनींचं मोठ्या प्रमाणात हळदी कुंकू होतं। त्याच्यासाठी या गावातीलच नव्हे, जिल्ह्यातील नव्हे, तर राज्याच्या इतर भागातूनही मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। त्याचबरोबर या नवरात्राची घट स्थापना झाल्यापासून 9व्या माळेला म्हणजे आश्विन शुद्ध दशमीला या ठिकाणी घट उठवले जातात आणि त्याच्यानंतर होम हवन केलं जातं आणि त्या अर्थाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी घट उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते, की ज्या वेळेस या ठिकाणी रात्री संध्याकाळी देवीला कौल लावला जातो, प्रसाद मागितला जातो आणि त्याच्यानंतर या देवीचे मुखोटे बाहेर आणून पालखीमध्ये ठेवले जातात आणि ते संपूर्ण गावात दुसऱ्या दिवशी सगळे फिरवले जातात रथात ठेवून आणि सर्व गावकरी या मुखोट्यांचं देवीचं अतिशय जल्लोषामध्ये स्वागत करत असतात।
दर्शन घेत असतात आणि त्या दिवशी संध्याकाळी ह्या यात्रेची सांगता होते. ज्यावेळेस मंदिरात परत मुकुटे आणली जातात त्यावेळेस ह्याची सांगता होते. तसंच हा फक्त नवरात्र उत्सव इथंच थांबत नाही, तर पौर्णिमेच्या दिवशी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा होत असते. की पौर्णिमेला या ठिकाणी संध्याकाळी धुपारती होते. त्याचबरोबर भाळंदाचा कार्यक्रम होतो, तो देखील अतिशय पाहण्यासारखा आणि विलोभनीय असतो. आणि भाळंदाचा कार्यक्रम हा पहाटे 2 वाजेपर्यंत चालतो. आणि भाळंद या ठिकाणी शांत केल्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी 15 दिवसाचा जो नवरात्र उत्सव आहे 1 तारखेपासून 1/10 ते 15/10 खऱ्या अर्थानं याची सांगता होते. पौर्णिमेनंतर हा उत्सव संपतो. राशीन येथील या यात्रोत्सवानिमित्त विविध व्यावसायिकांमध्ये मोठी लगबग या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. देवीचे फोटो फ्रेम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकले जात आहेत. ते बनवण्याच्या तयारीमध्ये येथील व्यापारी मग्न आहेत. तसेच लाइटिंग असलेल्या विविध प्रकारच्या फ्रेम या ठिकाणी उपलब्ध आहेत. राशीन येथून अनेक गावांसाठी ज्योत नेण्यात येते. यासाठी दूरदूरच्या युवकांच्या मंडळांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळी वाजत गाजत ज्योत आपल्या गावी नेली जाते. राशीन येथील नवरात्र उत्सवामध्ये परिसरातील सर्व मांसाहार बंद असतो. अनेक जण चपला बूट देखील घालत नाहीत. तर 10 दिवस सलूनही बंद असतात. घराघरामध्ये नवरात्राची तयारी सुरू आहे, त्याबाबत नागरिकांनी माहिती दिली आहे. राशीनमध्ये नवरात्र उत्सव सुरू करण्या अगोदर सर्व राशीन परिसरामध्ये धुणी भांडी करून सगळी स्वच्छता केली जाते. पूर्ण म्हणजे अख्खं राशीन शहर स्वच्छ केलं जातं. त्यानंतर औषध पाणी वगैरे मारून सगळं स्वच्छ केलं जातं. 9 दिवस घट बसल्यापासून जे कचऱ्याची वगैरे दुकानं असतात ती बंद केली जातात. मटण मासे सगळे बंद केले जातात. मांसाहार पूर्णतः बंद असतो पूर्ण राशीनमध्ये. 9 दिवस पूर्ण लोकांना उपवास असतो. राशीनमध्ये पाठीमागच्या साईडला अन्नछत्राचा पूर्ण उपभोग ठेवलेला आहे आणि ते 9 दिवस कंटिन्यू चालू असतं. नवरात्र या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि ते पाहण्यासाठी महाराष्ट्रामधनं दूरदूरवरनं भाविक या ठिकाणी येतात. आशिष बोरा, C24 तास, कर्जत.